नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी ऋतुजा वावरे एम के स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे विश्वविक्रमी महिला कीर्तन महोत्सव 2021। नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवी, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण। देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भावबळे, तुका म्हणे मना सांगतो विचार, करावा निर्धार दिसेंदिस। आजच्या आपल्या महिला कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण नागेश्वरी ताई झाडे।
आपुला तो एका देवा करुणेच्या आपुला तो एका देवा करुणेच्या तेने बिना जीवा दुःख नोए
आवाज आवाज
सुख नोहे येरती माई के दुखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो हॅलो काय होतं ना म्हणताना मी तो द्या ना तुम्ही दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ताई तुम्ही थोड्या मागे सरका बरं थोडं ते साऊंडचे पिशवी मोकळं सोडत थोड्या मागे टच टच नका करू द्या बॅगा काढा थोड्या मागे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा वार वार प्रणाम मस्तक तेरे पाया
देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, एरती माई के दुखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. विठ्ठला संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला. एकदा काहीतरी करावं, एकदाच बेस असा बंग आवाज येतो का नाही तुम्हाला? मलाच येतोय बघ. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की जवळजवळ 18 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गणेश जयंती निमित्त हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. गोंधळे नगर हडपसर भगवंताच्या प्रांगणामध्ये, गणेश भगवंताच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह चाललेला आहे. 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. मज पामर आहे काही थोर पण पायीची वाहन पायबरी. या सप्ताहाचं आयोजन नियोजन करणारे आमचे आदरणीय श्री प्रमोद दादा. आता ते आमच्या सगळ्यांचे बंधू आहेत महाराज. की एवढा विश्वविक्रमी सोहळा करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती, परंतु 12 महिला कीर्तनकार त्याच बरोबर तुम्हाला पाहिलं आणि मला तिथली आठवण झाली. कारण त्यावेळेला एका माणसानं किती जरी पावलं टाकली असती तर काहीच झालं नसतं, पण तुमच्या सगट सगळ्यांनी एक पाऊल टाकलं म्हणून विश्वविक्रमी सोहळा झाला. तुमच्या सगळ्यांची साथ त्या ठिकाणी लाभली, भजनी मंडळाची साथ त्या ठिकाणी लाभली आणि याही कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी सुंदर केलेलं आहे. आदरणीय अध्यक्ष श्री राजेंद्र रासकर सहकार मित्र मंडळ, त्याचबरोबर गव्हाणेताई अध्यक्ष सिद्धिविनायक भजनी मंडळ, त्याचबरोबर श्री विजय दादा अध्यक्ष श्रमिक मित्र मंडळ आणि आमचे आदरणीय प्रमोद दादा, सर्वांना मी धन्यवाद देते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. आजचं कीर्तन एक विनंती वगैरे काहीच नाही. काही तारीख शिल्लक आहे का म्हटलं आहे, मग घ्या लिहून. लिहून सुद्धा नाही, ही तारीख तुमची आहे. नाही तर एरवी लोक 4-4 वेळा फोन करतात, ताई ही तारीख बरं का लक्षात आहे ना तुमच्या. आता यांनी लगेच मला फोन केला फक्त, ताई तुमची 29 तारीख आहे. आता आधी गेलेली आहे का, नंतर जाणार आहे का, कुठं दिलेली आहे का. शेवटी आता बहीण भावाचं नातं म्हटल्यानंतर काही बोलताच येत नाही की नाही. त्यांनी सांगायचं, आम्ही ऐकायचं. आमच्या सर्वांना त्या ठिकाणी जीव लावणारे आमचे दादा, त्याचबरोबर इथं जवळजवळ 5 दिवसापासून सुंदर असणारी साथ करणाऱ्या आमच्या आदरणीय संगीतताई पांचाळ, त्याचबरोबर नंदिनी ताई, दोनही ताई त्या ठिकाणी छान गायन करतात. सर्व भजनी मंडळ त्यांच्या साथीला आहे. इकडे आमच्या आळंदीचे छोटे छोटे महाराज मंडळी आहेत. त्याचबरोबर मृदंगाची साथ करणाऱ्या आमच्या आदरणीय ज्ञानेश्वरी ताई यांनीही 5 दिवस झाले या ठिकाणी सेवा त्यांचीही चालू आहे. त्याचबरोबर इकडे जे मृदंग वाजवतायत ते आमचे हे येते लक्षात तुमच्या, त्यांची साथ मला आजच नाही दररोजच त्या ठिकाणी लाभते. आणि पण आज जरा विशेष आहे. त्यांनाही मी धन्यवाद देते, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. आज माझ्या समोर सुंदर असा कॅमेरा आहे. दादा एकच विनंती आहे तुम्हाला, कारण मी आता माझ्या समोर कॅमेरा बंद केलाय. जवळजवळ टाकीलाही कीर्तन करायचं बंद केलंय. कॅमेरा एक समोर दररोजही असते शूटिंग, पण नाही, पण आजचा हा कार्यक्रम नाही म्हणण्याची सोय नाही की नाही. पण हरकत नाही, विनंती एवढीच आहे, जे काय मी बोलेल वाक्य पूर्ण टाकायचं. आधी काय बोलले, मला पुढं काय म्हणायचंय, नाही तर एखादं अर्ध वाक्य टाकलं तर लोक तेवढंच घेऊन पळतात आणि मग त्याचा त्रास आम्हाला होतो. तो त्रास तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. म्हणून जो काही मुद्दा टाकाल तो पूर्णपणे टाका. विठ्ठल विठ्ठल. आता जे मी बोलले तो कट करून घ्या. विठ्ठल विठ्ठल.
अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाकडे वळण्याआधी एक वाक्य बोलते. ते वाक्य बोलल्याशिवाय आतापर्यंत कीर्तनाची सुरुवात झाली नाही. आणि मला वाटतं जोपर्यंत बोलते मी कीर्तन करते तोपर्यंत होणार नाही. कारण पूर्णपणे जाणीव आहे. ज्यांच्यामुळे देव टिकला, ज्यांच्यामुळे धर्म टिकला, ज्यांच्यामुळे आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू टिकलं असं असणार महाराष्ट्राचं लाडकं दैवत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आणि मग सेवेला सुरुवात करते. राजेशिव छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्याआधी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला जन्म या भारत देशात मिळाला. या जगाच्या पाठीवर 195 देश आहेत. 195 देशामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देश म्हणजे भारत देश मानला जातो. जेवढे संत भारत देशात झाले त्यापेक्षा जास्त संत एकट्या महाराष्ट्रात झाले. या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. अयोध्या वैराग्य भूमी, द्वारका कर्मभूमी, वृंदावन प्रेम भूमी और महाराष्ट्र साधु संतों की और शूरवीरों की भूमी. महाराष्ट्रामध्ये साधू संत झाले, महाराष्ट्रामध्ये शूरवीर झाले. आपण माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबारायांच्या जिल्ह्यात आपण आहोत. खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. पण याच्या पुढे एक वाक्य मला बोलायचंय. आज जीवन जगत असताना आपण महाराष्ट्रात आहोत. एवढं संत साहित्य महाराष्ट्रामध्ये आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, अमृत अनुभव आहे, चांगदेव 65 आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे. साधकाला उद्धाराकरता एवढे मोठे ग्रंथ लिहून ठेवले. बरं ती भाषा जरी नाही कळाली तर त्याच्यापेक्षा सोपा म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे. कारण माऊलीची भाषा थोडीशी अवघड आहे पण तुकोबारायांची भाषा सोपी आहे. सतत जर त्याचं चिंतन केलं तर खूप सोपी आहे. पण आपलं तसं नाही. आपण आपल्या संतांना थोडं साईडला सरकवतो, दुसऱ्याच ट्रॅकवर चाललो. आपण थोडस स्पष्ट बोलते. रागाला तरी हरकत नाही पण स्पष्ट कोणीतरी बोलायला हवं. आज आम्ही आमच्या जीवनात नको त्याला संत म्हणतो. हे थोडस दुर्दैव आहे. नको त्याला संत का म्हणायचं? बाह्य अंगावरून साधू कधी ठरवता येत नाही. चांगले चांगले कपडे घातले, 2-4 माळा गळ्यात घातल्या, भला मोठा गंध लावला म्हणजे साधू कधीच होऊ शकत नाही. अरे या व्यासपीठावर उभं राहिलं तरी पुराव्याची गरज आहे. ज्यावेळेला कोर्टात जातो त्यावेळेला तिथं पुरावा दाखवल्याशिवाय बोलता येत नाही. तसं इथं उभं राहायचंय ना, मग माऊली ज्ञानोबारायांची ओवी किंवा मग जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण हे आलं पाहिजे महाराज. पण आम्ही नको त्याला साधू म्हणतोय. असं कसं काय? हो, नको त्याला साधू म्हटलो, जिंदगीची बर्बादी करून घेतली. साधू या अक्षराचा अर्थ काय आहे? कुणाला साधू म्हणावं? अरे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजलेल्यांना आपलं म्हणतोय तो साधू आहे. आज नको ती लोक आपल्या जीवनात आली की जीवनाची बर्बादी होते. बघा मी तुम्हाला उदाहरण नक्कीच देईल. महिला मंडळ तुम्ही बाजारात जाता ना? 8 दिवसाला जाता का दररोज सकाळ संध्याकाळ जाता? बोला जरा हो नाही असं जरा. दररोज जाता सकाळी संध्याकाळी. हा, आता तुम्ही बाजारात गेल्यानंतर मेथीची भाजी घ्यायची आहे तुम्हाला. तुम्ही जुडी म्हणता का गड्डी? गड्डी ना. कारण का भाषा जरा कन्फर्म केलेली बरी. कारण 10 किलोमीटर भाषा बदलते हो. आता पुण्यात कसं इकडे तिकडे बरोबर ना. सिन्नर नाशिकला जा इड तिड, पुढं मराठवाड्यात गेलं का याव म्हणलात आणि त्याव म्हणलात. त्या पलीकडल्या साईडला काय म्हणायला, काय खायला तुम्ही. खूप अवघड आहे. भाषा खूप बदलते त्याच्यामुळे कन्फर्म केलेलं बरं नाही का. काय म्हणता इकडे गड्डी, 10 रुपयाची गड्डी घ्यायची. तुम्ही गेलात आता एक आजी त्या ठिकाणी त्या टोपल्यामध्ये भरपूर भाजीच्या गड्ड्या असतात. तुम्ही तिथं जाता, कितीला आहे गड्डी? ती म्हणते 10 रुपयाला एक. तुम्ही काय म्हणता? मोकळ्या मनाने घेता? 2 रुपये कमी करा ना. 10 रुपये. कारण पाडून मागण्याच्या बाबतीत आपण पक्क्या उलट्या काळजाच्या. माझ्या सगळं राग नका येऊन देऊ हे की नाही. आता मला सांगा, हॉटेलमध्ये गेलात एखाद्या वेळा शिळच देतात तरी पाहिजे तेवढं बिल देतात. दवाखान्यात गेला पाहिजे तेवढं बिल आहे. सगळीकडे पाहिजे तेवढं बिल. आणि ते बिचारे त्या ठिकाणी भाजी घेऊन दिवसभर बसलेली असते. एक वाक्य आहे का, या जगामध्ये
बसलेत हे कधी लक्षात घ्या. जगण्यासाठीच करतायत ना. 10 रुपये 2 रुपये काय कमी करायचे मला तर काही कळतच नाही कधी कधी. बघा त्या ठिकाणी ती म्हणते नाही नाही घ्यायच्या असते तर 10 रुपयाला घे, नाही तर नीट निघ पुढं. ते डेंजर असतात काय वेळेला. मग ही मध्ये जाऊ दे चला. 10 रुपयाची गड्डी घेतली. 10 रुपयाची गड्डी किती वेळा तपासता? आत गवत आहे का, माती कुठपर्यंत लागली आहे, भाजी सडलेली आहे का. 10 रुपयाची गड्डी 10 वेळा तपासतात, बरोबर ना. हा, आता पुरुष वर्ग तुमच्याकडे येते. इथून पुढे आता उन्हाळा चालू झाला मार्च नंतर का आपल्याला थंड पाणी प्यावं वाटतं, बरोबर. आता सगळ्यांना फ्रीजचं पाणी आवडतं असं नाहीये. काही लोकांना माठातलं सुद्धा पाणी आवडतं. पुरुष वर्ग घरातून बाहेर पडताना माठ घेऊन येतो का आज घरी. ती म्हणते माठ आणायला चाललात, तो म्हणतो हो. हा चाललात माठ आणायला, पण जरा निम्म्या किमतीत मागा. लगेच तुम्हाला एक टोम नाचतं, तुम्हाला काही लई कळत नाही. बघा मोठ्या माणसाचं एक वाक्य ऐकलंय मी. ते म्हणायचे लहानपणी मायबाप म्हणतात काही कळत नाही, लग्न झालं का पत्नी म्हणते काही कळत नाही, आणि म्हातारपणी पोरं म्हणतात आमच्या बापाला जरा समजत नाही. समजत तरी कधी काय माहिती आहे की नाही. ते बिचारे म्हणत असते हो तुम्हाला काही एवढं कळत नाही, जी काय वस्तू आहे ती निम्म्यानं मागा. घरून ऑर्डर असते आहे की नाही. ते जात कितीला आहे माठ. आता बघा एक माणूस छत्री घ्यायला गेला. कितीला दिली छत्री, तो म्हटला 100 रुपयाला. हा म्हणतो 50 ला दे. निम्म्यानं मागायचंय ना. वचन न मोडे बोलिले ते अजिबात बोललेलं वचन. 50 ला दे. 50 ला. अहो माझी खरेदी नाही. 50 ला नाही 70 ला न्या. तो म्हणतो 35 ला दे. अहो मी बोलतोय काय, तुम्ही काय बोलता. बरं ठीक आहे तुम्ही म्हटले 50 ला, ठीक आहे 50 ला नाही. ते म्हणतो 25 ला दे. म्हणजे पक्कड वाक्यात असतं निम्म्यानं मागायचंय आहे की नाही. तो इतका वाईट तो म्हणतो फुकट नाही, हा म्हणतो 2 दे. अशी अवस्था आहे. वचन न मोडे. पण तुम्हाला काय वाटलं वचन न मोडे बोलले ते म्हणलं तुम्ही खुश झाल्या. असं काय नसतं, सगळ्याच गोष्टी ऐकतात असं नाहीच. कारण मी संसारिक आहे ना महाराज, अनुभव आहे मला पण थोडाफार. कितीला दिला माठ, म्हटलं 100 ला. असं नाही म्हणणार 70 ला दे, काही नाही. पुरुष वर्ग एवढा नाही विचार करत. तुम्ही 100 ची नोट काढणार त्याला दिली. आता तो माठ हातात घेतला. आता तो माठ तुम्हाला चेक करायचा आहे, गळका आहे का, पाणी त्यातून जिरतय का. तुम्ही काय करणार, तो माठ घेणार ना टक 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 वाजवणार, बदबद आवाज येतोय का. मला सांगा 100 रुपयाचा माठ 5 वेळा तपासून घेता, बरोबर. 10 रुपयाची गड्डी, 10 रुपयाची मेथीची गड्डी 10 वेळा तपासता. मग आपल्या जीवनात जी लोक आलेत त्यांना तपासून घ्यायला काय हरकत आहे. आजूबाजूला जी लोक येतात आले डायरेक्ट विश्वास टाकता. किती अवघड परिस्थिती आहे. आणि मग धोका दिला का मग आत्महत्येची वेळ येते. नको ना. अरे एखाद्याचा जर अनुभवच नाही तर पूर्णपणे विश्वास आपण टाकू कसं शकतो. 10 रुपयाची चुटी जर 10 वेळा जर तपासता तर आजूबाजूला आपल्या जीवनात येणारी लोक आपल्याला तपासून घ्यायला काय हरकत आहे. याच्या पुढे वाक्य ऐका. एखाद्या वेळेला भाजी नासकी निघाली तर 10 रुपये वायाला जातील. मडका गळका निघालं तर 100 रुपये वायाला जातील. पण चुकीची माणसं जीवनात आले का उभं आयुष्य वायाला जाईल. हे कधी लक्षात घ्या महाराज. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवन जगत असताना श्रीगुरु करत असताना, कारण माणसाला एकट्याला जगता येत नाही हो. घराच्या बाहेर निघलं की संगती पाहिजे. मग ती संगती कशा पद्धतीने आपल्याला कसं जगायचंय, कसं वागायचंय, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. पण आपला रस्ता तर चुकीचा नाहीये ना. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. संतांच्या मार्गाने कधीतरी चालावं आणि माणसं तपासून घ्यावी आणि मग कुठेतरी जीवन व्यवस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल. नको त्याला संत म्हणून नको त्याच्या पायावर डोकं ठेवून काही फायदा.
टाक लावली, भस्म लावलाय, कारण ते फक्त बाह्यांगावरून आपल्याला कळतंय. मग आपण बोलतो महाराज, आपण बोलतो असं नाही. व्यवस्थित पद्धतीने अनुभव आपल्या जीवनामध्ये पाहिजे. अजून एक संतांची ओळख आहे. कुणाला नेमकं संत म्हणावं? पोटात नाही आण, घरात नाही धान, लोकात नाही मान, तरी चित्तात समाधान त्यांना संत म्हणावं. ते कधी लक्षात घ्या. माझे तुकोबाराय संत आहेत. तुकोबाराने समाजाला उपदेश केला या अभंगातून. आता उपदेश आणि आज्ञा ही दोन अक्षर जवळजवळची. उपदेश कोणी कोणाला करावा आणि आज्ञा कोणी कोणाला करावी. आज्ञा करायला काही वय वगैरे लागत नाही. मुलगा आणि बाप क्वाटवर बसला, दोघेही टीव्ही बघताय, वडिलांना तहान लागली आणि वडील आपल्या मुलाला म्हणतात, बाळा जरा एक तांब्या भरून घेऊन ये. आता त्याला जायची अजिबात इच्छा नाही, पण त्याला माहितीये बाबाचं काम नाही ऐकलं तर दोन फटके पडल्याशिवाय राहणार नाही. फटके पडू नये म्हणून त्या आज्ञेचं पालन करते. बरोबर? वय तिथं वय आहे, नातं आहे, पण उपदेशामध्ये कोणत्याच प्रकारचं वय नसतं महाराज, कोणत्याच प्रकारचं नातं नसतं. कारण 14 वर्षाच्या मुक्ताई साहेब होत्या आणि 1400 वर्षाचे चांगदेव महाराज होते. पण तरी सुद्धा ते म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताई मुक्ताई उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. त्यांचा अधिकार किती आहे की नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाला चळकाप सुटावा. तुकाराम 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 तुकाराम
दुःखी आहे. सुखी कोणी दिसायला तयार नाही. तुम्ही सुखी आहात महिला मंडळ? सुखी आहात? सुखी आहात? तुम्ही जर सुखी आहेत मग साधू संतांचं प्रमाण काय खोटं आहे का? अहो प्रत्येक जण दुःखी आहे, फक्त सुखाचा भास आहे, लक्षात ठेवा. सुरू दे ना बाळा. मज लागी दुःख व्हावे आईसे कोणी भावे न जीवे नावांचिता दुःख पावे येन न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला सुख पाहिजे पण सुख मिळायला तयार नाही. आपलं काय झालंय ना, आपल्याकडे असं वाटतं पैसा खूप आला आपण सुखी होऊ. भ्रम आहे हा. पैसा खूप आला की आपण सुखी होऊ. पण वाक्य व्यवस्थित आहे का? पैशानं जर माणसं सुखी झाली असती तर त्यांना झोप येण्याकरता झोपेच्या गोळ्यानच त्या खाव्या लागल्या. इतका पैसा झाला महाराज का मिळत नाही. विचार करून करून झोपच लागायला तयार नाही. काय उपयोग आहे त्या पैशाचा? अहो एवढ्या मोठ्या मोठ्या गाद्या असतात, एक असं त्या गादीवर झोपलं झोपच यायला तयार नाही. ह्या अंगाच्या त्या अंगाला, त्या अंगाच्या ह्या अंगाला. रात्री 1 वाजता ड्रावर उघडला, झोपीची गोळी घेतली आणि मग कुठं तरी डुकला लागला. आता गप झोपाव का नाही, पाठ 4लाच उठून बसलो आणि मग वाटतं अख्या जगाचं टेन्शन याच्या डोक्यावर दिलं तर काय देवाला नाही हो. आपण पैशानं सुखी हो असं वाटतंय म्हणून तर जीवन आपलं चाललं. वाक्य आहे का? मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमाकर? ना कफन में जेब होती है ना कब्र में अलमारी. मौत तो रिश्वत नहीं लेती. मौत से क्या किसकी रिश्तेदारी है? आज तेरी तो कल मेरी बारी है. बरोबर ना? तिथं वशिला चालत, मरणाला वशिला चालतो का? आणि तिथं वशिला चालला असता तर श्रीमंत लोक मेलेच नसते. तिथं आपलाच नंबर लागला असता. ते म्हटले असते घ्या 2 पॅटर्न जागवा, घ्या 3 पॅटर्न जागवा. मी कारण वशिला. पण हे बरं आहे तिथं वशिला चालत नाही. नाही हो नाही. पैशाला माणूस श्रीमंत नाही होऊ शकत. पाहिलं लोकांकडं दिसतात लोक दुःखी. तुकोबाराय आले धावत तुकोबारायकडे, तुकोबाराय आम्हाला काहीतरी उपदेश करा. अहो पैसा भरपूर झाला पण सुख नाही. तुमच्याकडे होतं ते लोकांना दान केलं. 400 एकर जमीन समाजाला दान देणं म्हणजे नॉट अ जोक. 400 एकर 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 म्हणते मी. मला तर एकर माहितच नाही. गुंठ्यातच 15-17 लाख आहे. तो गुंठा पाहिला तर डोक्याला मुंगे येतात. एकर म्हणले वेट्याकच येईल महाराज, काय करा. अहो पुण्यात राहतो आपण. अहो एक इंच जरी दुसरीकडे गेलं तर ते म्हणतात 4 लाख काढ. 1 इंच माझ्याकडे आलंय. इकडे 400 एकर जमीन समाजाला दान देण्याकरता वृत्ती साधूची लागते. तिथं माणसाचं काम नाही महाराज. माणसाचं काम नाही बघा. ठलाम ठलाम सगळे आमच्याकडं पण सुख नाही. काय करावं सांगा ना तुम्ही. तुम्ही काहीतरी उपदेश करा ना. तुकोबाराय तुकोबाराय म्हणतात आहे उपदेश करा. काय उपदेश करावा तुम्हाला? अरे तुम्ही ज्या रस्त्यानं चालला सुख शोधण्याकरता तो मूळ त्याचं दुःख रूप आहे. तिथं सुख कसं काय मिळेल? बघा आता आम्ही बरोबर रस्त्याने इकडे आलो. तिकडे सोलापूर रोडला गेलो असतो तसंच सोलापूरला गेलो असतो. हा मुक्काम आला. रस्ता चुकला का विषय संपला. तुकोबाराय म्हणतात ज्या मूळ रस्त्यानं तुम्ही चाललात सुखाचा शोधा करता तो मूळ रस्ता दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोणी, नाही कोणी. सुखाचा विचार नाही कोणी, नाही कोणी. सुखाचा विचार नाही कोणी, नाही कोणी. सुखाचा विचार नाही कोणी.
कसा वाटला आमचा आजचा भाग? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी MK स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.